उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. त्या स्रोतामध्ये रिसिप्ट असतील, नॉन रिसिप्ट असतील. या स्रोताच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्यासाठी राज्य स्तरावर तुमच्या संदर्भामध्ये तुमची तरी बैठक व्हावी किंवा एखादी समिती नियुक्त व्हावी, जेणेकरून किती कर्जाचं आपल्याकडे अनेक ठिकाणी कसं आहे की जे आपल्याला माफच करण्याची गरज आहे, जे वसूलच होणार नाही, पण विनाकारण आपल्याला डेबिट साईडला ते दिसत राहतं. हजारो कोटी रुपये आपल्याला येणारेच नाही आहे. म्हणजे त्याच्यावरचा जो बोजा दिसतो इकडे तो कमी झाला पाहिजे आणि ज्याच्यामधून आपल्याला टॅक्सेशनच्या संदर्भात वाढ करता येईल, जसं इन्क्लुडिंग व्हॅट, तसं इन्क्लुडिंग GST असं काही घेता येईल का तसं कॉन्फरन्समध्ये? म्हणजे चोऱ्याच कमी होऊन जातील की आता पूर्वीच्या कालखंडामध्ये इन्क्लुडिंग सेल टॅक्स, इन्क्लुडिंग व्हॅट, तसं इन्क्लुडिंग GST अशा स्वरूपात आला हा प्रकार चोऱ्यांचा संबंध आहे. त्याच्यामधून ते आपापच तो गिरायकाकडनं आपल्याला वसूल करायचा येईल. अशा काही अनेक उपाययोजनाच्या संदर्भात असतील तशा समिती तयार करू.